शिवसेना प्रमुखांच्या दुसऱ्या स्मृतिदिनी शिवाजी पार्कवर बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अनेक नेते शिवाजी पार्कवर गेले। पण सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी। राज आणि उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने एकमेकांशी चर्चा करत होते आणि त्यांची देहबोली अशी होती की आगामी काळात हे दोन्ही नेते एकत्र येतील अशा चर्चा सुरू झाल्या। अशा चर्चा यापूर्वीही झाल्या होत्या आणि संपल्याही, मात्र हे दोन्ही नेते एकत्र आले नाहीत। यापूर्वीही राज यांनी आपण उद्धव ठाकरे यांच्याबरोबर चर्चा करायला तयार असल्याचं सुतोवाच केलं होतं, मात्र समोरूनच आपल्याला प्रतिसाद येत नसल्याचंही ते बोलले होते। पण मग या दोघांना एकत्र येण्यापासून कोण रोखतं हा प्रश्न आता निर्माण झालाय। खरं तर सध्याची राजकीय परिस्थिती पाहिली तर मनसेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय, तर दुसरीकडे शिवसेना एकसंध ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे। कारण शिवसेनेचे विधानसभा निवडणुकीमध्ये एक हाती 63 आमदार निवडून आले असले तरीही शिवसेना विरोधी पक्षात बसल्यामुळे यातील अनेक आमदार फुटीच्या मार्गावर असल्याचं बोललं जातंय। त्यामुळे 63 आमदार धरून ठेवणं ही उद्धव ठाकरे यांची गरज झाली आहे। तसंच शिवसेनेमध्ये लोकांवर भुरळ पाडेल, आपली छाप निर्माण करेल असं व्यक्तिमत्वच नाही। त्यामुळे अजूनही बाळासाहेब ठाकरे यांच्या करिश्म्यावरच शिवसेना निवडणूक जिंकतीये। पण जर पक्ष वाढवायचा असेल तर शिवसेनेकडे आक्रमक नेते हवेत। या 63 आमदारांचं नेतृत्व करेल असं निर्णयप्रधान नेतृत्व हवं। त्यामुळे राज ठाकरे जर पक्षाशी जोडले गेले तर शिवसेनेमध्ये असलेली ही कमतरता नक्कीच भरून निघेल। तसंच मराठी मतांचं विभाजनही होणार नाही। पण ही राजकीय परिपक्वता दाखवण्यासाठी उद्धव ठाकरे तसंच राज ठाकरे यांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे। कारण भारतीय जनता पक्षानं राज्यात आपली पाळंमुळं चांगली चोरवली आहेत। त्यातच प्रादेशिक पक्ष संपवण्याची भाजपची रणनीती आहे। यासाठी दोन्ही भावांनी आगामी पालिका निवडणूक तसंच 2019 ची विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन एकत्र येणं काळाची गरज झाली आहे। अगदी शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांचीही हीच इच्छा आहे। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, मुंबई।